सारखा दुसरा कोणी कोणी सुद्धा नाही. अख्ख्या जगात सगळ्यात सुपर आहे माझी आई. सुपरमॅनची सुट्टी करेल अशी सुपरमॉम. पेप्सोडेंट सुपरमॉम, पेप्सोडेंट सुपरमॉम. मी सुद्धा चक्रम आहे, करतो सारख्या खोड्या. माझ्या एक एक गोष्टी असतात माकडा सारख्या वेड्या. आई चिडते चापट पोळी धमक लाडू देते. माझ्या डोळ्यात पाणी येतं जवळ मला घेते. तिच्या रागवण्याचे मग काहीच वाटत नाही. अख्ख्या जगात सगळ्यात सुपर आहे माझी आई. सुपरमॅनची सुट्टी करेल अशी सुपरमॉम. पेप्सोडेंट सुपरमॉम, पेप्सोडेंट सुपरमॉम. वेलकम. वेलकम 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 वेलकम. वेलकम 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 टू पेप्सोडेंट सुपर मॉम. बच्चे कंपनी आणि त्यांचे आई बाबा सगळ्यांनाच पेप्सोडेंट सुपर मॉम खूप आवडते. तुमच्या प्रचंड प्रतिसादाने आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत आणि यापुढचे एपिसोड सुद्धा असेच इंटरेस्टिंग होत आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि चालू करतो आजचा एपिसोड पेप्सोडेंट सुपर मॉम. चालू करूया आजची पहिली राऊंड. या पहिल्या राऊंड मध्ये आई आपल्या मुलाची किंवा मुलीची एका मिनिटात ओळख करून देणार आहे. पण या एका मिनिटात ओळख करून देताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, थांबायचं नाही, चुकायचं नाही, अडखळायचं नाही, तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची नाही, म्हणजे काय मॅक्सिमम मार्क मिळतील. पण ही राऊंड खेळण्यासाठी आपल्याकडे कुठल्या कुठल्या टीम झाल्यात ते आपण बघूया. पहिली टीम आहे ग्रीशाची टीम. सेकंड टीम आहे निषादची टीम. आणि तिसरी टीम आहे केतकीची टीम. चालू करूया आजची पहिली राऊंड. आणि विषय मी देणार आहे. विषय आहे कधी कधी मीच तिच्याकडून शिकते. तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. ग्रीशा म्हणजे एकटी लेक आहे. एकटी असल्यामुळे आहे म्हणून ती जे काही सांगेल ते मी सगळं ऐकते. पण आई असल्याने मी जे हिला सांगेन हे पण हिचं ऐकणं भाग. पण एखाद्या वेळेस असं काही होतं, ती असं काही म्हणते की आपल्याला पण ते ऐकणं भाग होतं. एकदा असंच होतं की आमची लास्ट इयर हे होती आउटिंग. तर साईट सीइंगला एक स्पॉट होता. तो अतिशय उंचावर होता. देऊळ काहीतरी होतं. आणि वाहन काय होतं तर टॅक्सी रिक्षा बस काही नाही, पण होता घोडा. तो असलं की माझे एकदम हालत होते. घाबरते मी खूप. पण झाला स्टार्ट घोडा. तो हलतोय, मी इकडे ओरडते शैलू ग्रीशू वाचव मी पडणार आहे. तो हलतोय, हॉर्स हलतोय आणि मी इकडे हे होते, घाबरते. आणि ती इतकुशी लेक मला सांगते की आई काही नाही होणार, डोंट वरी, शांत बस, काही नाही होणार, नको हलूस, आहे ना मी इथे. आणि अशी ती सांगते. मग मी थोडी हे झाले शांत. अशी ती इतकुशी लहान गर्ल मला सांगते की नको म्हणून घाबरू. पण काय सांगायचं होतं ते सांगून संपलेलं नाहीये. एनिवे, पण जिथं तुम्ही कौतुक करताय ती ग्रीशा आहे कुठे, तिला बोलवा. या ग्रीशाची आई ग्रीशाबद्दल काय बोलली ते आपण ऐकलं. आता ग्रीशा तिच्या आईबद्दल काय बोलते तेही ऐकूया. माझ्या आईला माझा खूप राग येतो. जरी माझी चुकी नसली तरी ती मलाच मारते. दुसऱ्यांची चुकी असली तरी मलाच मारते. मग मी तिच्याशी 5 मिनिटं एकदमच कट्टी येते आणि मग मला ते आवडत नाही. मग मी पण तिच्या कुशीत चालली जाते. मग मी तिला सॉरी बोलते, तिला बोलायला पाहिजे तर. मग ती मला ढकलूनच बोलते. मग माझ्या डोळ्यातून पाणी येतं. मग मी तिच्या कुशीत जाते परत. मग ती परत ढकलून देते. मग ते मला आठवते. आणि मग बाबा अलार्म सेट करत असतात मोबाईलवर. आणि मग आई माझ्या अंगावर पाय टाकते. कारण का तेव्हा माझ्या आईला पण रागवत नाही. आणि मग मीच तिचं पाय ढकलून देते आणि बाबांच्या कुशीत जाऊन झोपते. धन्यवाद. निषादची मॉम निषाद बद्दल काय सांगते ते आपण ऐकूया. तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. निषाद अतिशय शांत, हळूवार आणि हळवा आहे. त्याचे आत्ताच एक वादळवाट सिरियल जी चालू आहे त्याच्यामध्ये एक सीन होता की आई त्यांची जेव्हा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा सगळे त्यांच्या काळजी करत असतात.
आणि तो एपिसोड बघत असताना निषादला निषादच्या आजोबांची आठवण झाली. त्याला रडायला आलं कारण त्याचे आजोबा आत्ताच 2-3 वर्षापूर्वी वारले. तर त्या ह्याच्यात त्यांनी बाबांकडे बघितलं आणि स्वतःचं रडणं थांबवून त्याने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाबा तुम्ही रडू नका, आम्ही आहोत ना तुमच्याकरता. तुमचे बाबा जरी नसले तरी आम्ही आहोत तुमच्याकरता. आणि तो त्यांचीच असं नाही, तो सर्वांची काळजी करतो. आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्याचे ऑफिसमध्ये वडिलांच्या ऑफिसमधली एक मुलगी चक्कर येऊन पडली. तर निषाद त्या दिवशी घरी होता. तिच्या शेजारी बसून त्याने तिला औषध देणं वेळेवर, आई आता तिला खायला द्यायची वेळ झाली, तिला खायला दे. तुमची वेळ संपलेली आहे. निषाद कुठे आहे? निषाद पण आता निषाद काय बोलतोय तेही ऐकूया आपण. माझी आई मला खूप आवडते. माझी जेव्हा उत्तर चुकतात तेव्हा ती मला ओरडते, मग मारते. तर मी तिच्यावरती खूप खूप रागवतो आणि हातपाय रडायला लागते. तर ती समजून सांगते, अरे तू जर अशीच उत्तरं परीक्षेत लिहिलीस तर तुला कमी मार्क मिळतील. मला हे पटल्यावर मी आईच्या खुशीत जातो. आणि आता केतकीची आई केतकी बद्दल काय सांगते ते आपण ऐकूया. तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. केतकी भटची आई बोलते. माझी मुलगी केतकी, आम्ही तिचं नाव केतकी ठेवलं एवढ्यासाठी की ती गोरी आहे. ती ठाण्याच्या श्रीमा बालनिकेतनमध्ये जाते आणि सेकंड स्टँडर्डमध्ये आहे. तिला 85% ते 90% मार्क असतात. पण त्याचबरोबर ती प्रेमळ आणि हुशार, शांत, मनमिळाऊ, दुसऱ्यांबद्दल काळजी घेणारी अशी आहे. 2 इन्सिडन्स आमच्याच घरी झाले होते. त्यातले एक वडील तिचे आजारी होते, त्यांना ताप होता आणि आमच्या घरात बाकी दुसरं त्यावेळेस कोणी नव्हतं. त्यामुळे मग मला आणि माझ्या छोट्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे त्यांचं औषध आणायला जायला लागलं. तर तेव्हा ती वडिलांना म्हणली की बाबा तुमचं डोकं दुखत असेल तर मी चेपून देते, हातपाय दुखत असतील तर तुम्हाला जेवायला देऊ का. म्हणजे सगळ्यांची तिला काळजी आहे, पटकन ती काळजी घेऊ शकते. आणि आत्ता माझ्या बाबतीतच एक इन्सिडेंट झाला होता असा की मला स्वतःला दम्याचा सारखा त्रास झाला होता. तर मला म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट व्हावं लागेल की काय. वेळ संपलेली आहे. पण केतकीचं कौतुक संपलेलं नाहीये. हॅलो. जेव्हा मला अभ्यासाची उत्तरे नाही आहेत तेव्हा मला फक्त मारते आणि जेव्हा मी तिच्याशी बत्ती घ्यायला जाते तेव्हा ती मला खुशीत घेते. या बरोबरच आजची आपली पहिली फेरी संपलेली आहे. पण पहिल्या फेरीचे स्कोर सांगताना मला असं वाटतंय की ग्रीशाची आई आणि केतकीची आई या दोघींचंही सांगूनच संपलं नाही एका मिनिटात. त्यामुळे त्यांना मी देतोय 75 मार्क. निषादच्या आईला मात्र 100 मार्क मिळत आहेत. याच बरोबर आमची पहिली राऊंड संपलेली आहे. चालू करूया आजची दुसरी राऊंड. नक्षत्रांचे देणे पंडित कुमार गंधर्व. दिनांक 25 एप्रिल रात्री 8 वाजता चव्हाण सेंटर मुंबई. प्रसारण 30 एप्रिल शनिवारी संध्याकाळी 7:30 फक्त झी मराठीवर. सहप्रायोजक आहे दहाड पॅटर्न्स. जिंकू लढाई अभ्यासाची आणि रावलगांव का 5% गोल्ड. Join my team. We'll beat him. क्यों हारना है क्या? Airtel Showdown. Dial 646 and you could join your star for a day of action games. अब वो स्वाद कहाँ, अब वो बात कहाँ? ले 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 ले। अरे रे क्या हुआ? अब वो स्वाद कहाँ, अब वो बात कहाँ? शिमला सुपारी मिक्स ली, वही स्वाद वही बात. शिमला सुपारी मिक्स, वही स्वाद वही बात. शिमला सुपारी मिक्स. पेडेकर लोणच्याचा तयार मसाला, स्वादिष्ट लोणचे, झटपट तयार होई, वर्षभर टिकून राही. अगर आता ह्या दिव्यांची गरज नाही पडणार. तुम्ही काय सूर्य आणून टाकणार आहे घरात? पोरांच्या अभ्यासाला लाईट नाही, स्वयंपाक करताना लाईट नाही, समजीच अडचण. अगं आता रात्रीचं लोड शेडिंग बंद होईल.
अक्षय प्रकाश योजना राबवण्याचा ठराव ग्रामसभेनं आजच वीज मंडळाला दिलाय. म्हणजे आता गावात कुणी बी वीज चोरी करायची नाही. विजेच्या जास्त मागणीच्या वेळात म्हणजे संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत शेती पंप, पिठाच्या चक्क्या सगळं बंद ठेवायचं. पोटच्या पोरावाने ट्रान्सफॉर्मरची काळजी घ्यायची आणि शेती पंपाला कॅपॅसिटर बसवायचं. रखमे आता वीज जपून वापरायची. तू पैका कसा जपून वापरती? तुम्ही सुद्धा हे करू शकता. तोडा काळोखाचे पाश, घराघरातून उजळू द्या अक्षय प्रकाश. चिमणराव सकाळ ते संध्याकाळ तरतरीत राहतात चिमणराव, कारण रोज रिवायटलने रिचार्ज होतात चिमणराव. विटामिन्स, मिनरल्स, जिन्सिंग युक्त रिवायटल आपल्याला ठेवतं तेज आणि तरतरीत. फरक दिसणं सुरू केवळ 3 आठवड्यात. रिवायटल जगा आयुष्यभर भरून. आज किड्जी में क्या सीखा? Kidsy, India's largest chain of playgroup, nursery, KG and activity center. Come, be a Kidsy franchisee. थम्स अप एव्हरेस्ट चॅलेंजला मुंबई पुण्यात मिळाला भरघोस प्रतिसाद. मुंबईत 600 स्पर्धकांनी आपला दम आजमावला आणि अखेर अटीतटीच्या सामन्यातून दमदार विजेता जिंकून आला. इतकंच नव्हे तर मुंबईत राष्ट्रीय पातळीवर 42 सेकंदांचा विक्रम कायम झाला. मुंबईचा विजेता मनोज. जितना हर इंसान का एक ख्वाहिश होती है, मैंने ट्राई किया और मैं जीत गया. पुण्याचा विजेता कपिल. जीतने के बाद एक ही चीज होती है, खुशी. वो महसूस हुई, फील हुई, एंजॉय किया. फाइनल चैलेंज जो सबके लिए माउंट एव्हरेस्ट. आता या दमदार विजेत्यांना माउंट एव्हरेस्टवर चढायची संधी मिळणार आहे. अंतिम फेरीतल्या अन्य 14 शहरातल्या विजेत्यांसोबत. तर या राऊंड मध्ये करायचं आहे काय की बॉल हातात धरायचा आहे, असं इथनं चालत यायचं आहे आणि या बास्केटमध्ये बॉल टाकायचा आहे. फारच सोपं वाटतंय ना. आपण थोडं कठीण करूया. हा बॉल हातात नाही, फक्त पायात धरायचा आहे आणि तो असा धावत जाऊन 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 त्या बास्केटमध्ये टाकायचा आहे. चालू करूया. तुमच्या बास्केटमध्ये 5 बॉल आहेत का 6 बॉल आहेत, त्यातले किती जास्तीत जास्त बॉल त्या बास्केटमध्ये जातात हे बघायचं. चालू करूया. तुम्हाला वेळ आहे 30 सेकंदाचा. घ्या आणि युअर टाइम स्टार्ट नाव. स्टार्ट. या हात सोड, हात टाका 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 याच्यात. पडला 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 पडला. हाताने टाक, हाताने टाक, हाताने टाक. चालेल. हाताने नाही, हाताने नाही. आणि वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. चला आपापल्या जागेवर जा. येतं की नाही टाकलेले आहेत. 1 2. निषादनी टाकलेला आहे 1 आणि ग्रीशाने टाकलेले आहेत 1 2 3. म्हणजेच ग्रीशाच्या टीमला मिळतात 100 पॉइंट, केतकीच्या टीमला मिळतात 75 पॉइंट आणि निषादच्या टीमला मिळतात 50 पॉइंट. याबरोबरच आजची आपली दुसरी राऊंड संपलेली आहे. आता चालू करूया आजची तिसरी राऊंड. या राऊंड मध्ये आम्ही प्रत्येक टीमला 2 प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न आरोग्य विषयक असेल आणि दुसऱ्या विषयाची निवड मात्र मुलगा करणार आहे, मुलगा किंवा मुलगी करणार आहे. पहिला प्रश्न मी विचारतोय ग्रीशाच्या टीमला. प्रश्न असा आहे, दुधाचे दात पडून नवीन दात येतात त्यांना काय म्हणतात? कायम दात. पर्याय सांगूच नको, आधीच कायम दात. उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा आहे की माणसाला एकूण किती अक्कलदाढा असतात? म्हणजे सामान्य माणसाबद्दल बोलतोय, यात एक्सेप्शन असतात, पण सामान्य माणसाला एकूण किती अक्कलदाढा असतात? 8, 4 का 2? 4. नक्की? उत्तर 4 हे बरोबर आहे.
प्रश्न तिसरा असा आहे की कुठला अन्न पदार्थ सगळ्यात जास्त दुर्गंध निर्माण करतो म्हणजे तोंडाला? कोबी, कांदा का लसूण? लसूण. नक्की? मोठ्याने सांगा जरा उत्तर. मोठ्याने सांगून सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. उत्तर कांदा आहे. याचबरोबर प्रश्नोत्तराची पहिली फेरी संपलेली आहे. आता दुसऱ्या विषयाची निवड मात्र ग्रीषा करेल. ग्रीषा ये. आता बघू इकडे इकडे कुठला विषय येतोय? शैक्षणिक. आता प्रश्न बघा काय आहे. थांब, हा प्रश्न आपण कोणाला विचारायचा? आईला का बाबांना? तुम्हाला सांग. आई. नक्की? या आईला येईल. हा मग बाबा जरा तुम्ही बाजूला व्हा आणि तू विचार आईला प्रश्न. दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? प्रश्न असा आहे, दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. आईला सांग. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. जा तिकडे. खेळ. खेळ बाबा. मग या प्रश्नाचं उत्तर बाबा देणार. नक्की? बाबा नाही येईल, आईला नाही येणार. बरं ठीक आहे, आपण विचारूया बाबांना. बाबा जरा त्या बाजूला या. विचार प्रश्न बाबांना. किवीज या नावाने ओळखला जाणारा क्रिकेटचा संघ कोणता? किवी या नावाने ओळखला जाणारा क्रिकेटचा संघ कोणता? ऑस्ट्रेलियन. बाबांना सांग. चुकलं. खरं उत्तर न्यूझीलंड आहे. जा. बघ आईला विचारलं असतं तर बरं झालं असतं की नाही? पण आईला काय बद्दल माहितच नाही. नाहीच आहे माहिती. या. शैक्षणिक प्रश्न कोणाला विचारूया? आई का? आई अभ्यास घेते म्हणून. आपण आईला विचारूया. मग आता बाबांना परत बाजूला यायला लागेल. मनाचे श्लोक कोणी लिहिले? समर्थ रामदास स्वामी. तर बरोबर आहे. ग्रीषाच्या टीमनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत म्हणजे ग्रीषाच्या टीमला मिळतायत. आणि निषाद आणि केतकीच्या टीमनी एकेका प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेत म्हणजे त्यांच्या टीमना मिळतायत मध्ये कोणी ठेवलं? अरे हा, हे पुढच्या आपल्या राऊंडचं आहे. आणि पुढची राऊंड काय आहे तुम्हाला सांगतो. या बास्केटमध्ये इथे 15 लिंब ठेवलेली आहेत आणि 3 चमचे आहेत. या 3 चमच्यात लिंब ठेवायचे आहेत म्हणजे दोन्ही हातात धरायचे आणि 1 चमचा पाहिजे तोंडातही धरायचा आणि जास्तीत जास्त लिंब इथनं तिथे पोचवायचे आहेत. आणि ही सुपर मॉम स्पेशल राऊंड असल्यामुळे या राऊंडमध्ये मार्क डबल मिळणार आहेत. म्हणजे नॉर्मली आपण 100, 75 आणि 50 असे मार्क देतो, त्यावेळी या राऊंडमध्ये 200, 150 आणि 100 असे मार्क मिळतील. आणि अर्थातच सुपर मॉम्स ही राऊंड खेळणार आहेत. तर ग्रीषाच्या आईला आपण सांगूया, चालू करूया या. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. ग्रीषा 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 ग्रीषा. ए पुन्हा हे घ्या घ्या. हो भाई, दो. आणि तुमची वेळ संपलेली आहे. या म्हणजेच ग्रीषाच्या टीमने किती लिंब त्या बाजूने आणलेत? 1 आणि 2. आता निषाद टीम. निषाद लवकर जा.
आणि निशादच्या टीमनी किती लिंब पलीकडे नेले? तुमची वेळ संपलेली आहे या. आणि केतकीच्या टीमनी किती लिंब पलीकडे नेले आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणजेच केतकीच्या टीमला मिळतायत 200 पॉइंट, ग्रीशाच्या टीमला मिळतायत 150 पॉइंट आणि निशादच्या टीमला मिळतायत 100 पॉइंट. म्हणजे चौथ्या राऊंडच्या अखेरी स्कोर्स काय काय झाले ते बघूया. ग्रीशाच्या टीमचा स्कोर आहे 425, निशादच्या टीमचा स्कोर आहे 325 आणि केतकीच्या टीमचा स्कोर आहे पुन्हा एकदा 425. म्हणजेच आपली शेवटची 5वी राऊंड होणार आहे ग्रीशाची टीम आणि केतकीच्या टीमच्या मध्ये. आणि निशादच्या टीमला शेवटची राऊंड खेळता येणार नाहीये, व्हेरी सॉरी. तेव्हा खेळूया आजची फायनल 5वी शेवटची राऊंड. तरीच म्हटलं गेले 4 दिवस आम्हाला संधीकडे नुसती फुलंच फुलं दिसते. मिलनाच्या या क्षणाला